मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलंय। सरकारनं सकारात्मक चर्चेतून अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या म्हणजेच बुधवारी सायंकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक आयोजित केली आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेऊन चर्चेला यावं असं ते म्हणाले आहेत। संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार अद्याप फरार असल्याकडे लक्ष वेधलं होतं। ते म्हणाले होते, राजकोट प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत। हे आरोपी वर्षा बंगल्यावर तर नाहीत ना? त्यांचे ज्या टिल्ल्या पिल्ल्यांसोबत फोटो आहेत त्यांनी तर त्याला लपवलं नसेल ना, अशी शंका लोकांना आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत लुटीविषयी केलेल्या विधानाचा चांगला समाचार घेतला। मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्यानुसार ते आता औरंगजेबाला मारले नव्हते तर त्याला हार्ट अटॅक आला होता असाही दावा करतील असं ते म्हणाले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय। त्यातच इच्छुक उमेदवार आपापली उमेदवारी फायनल करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे उंबरठे झिजवताना दिसून येत आहेत। यात सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाडीतील नेत्यांचा समावेश आहे। पण आता भाजपमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 24 नेते अस्वस्थ असून त्यापैकी 4-5 जण पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती उजेडात आली आहे। स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना याची पुष्टी केली आहे। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांबाबत विविध कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली आहे, पण अद्याप निर्णय कोणताही झाला नाहीये। पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की 288 जणांना पाडायचं। आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही, नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील असं मत मराठा नेते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं।